शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अखिल चित्रे सध्या आमच्या सोबत आहे. अखिलजी, तुम्ही एक ट्विट केले आहेत निलेश चंद्र मुनीवर. काय त्याच्यामध्ये लिहिले आहेत आणि एक पिक्चर पण टाकले आहेत, त्यामध्ये काय तुम्ही काय मेसेज देण्याचा प्रयत्न केले? काय झालंय, एक निलेश चंद्र नावाचं कुत्र हे मुंबईत भुंकत फिरतंय, स्वतःची लायकी आणि पातळी न ओळखता. जैन धर्मगुरू हे अनेक होऊन गेले. जैन धर्मगुरू हे प्रचार प्रसार हे स्वतःच्या धर्माचं करतात आणि आम्ही अशा जैन गुरूंना मानतो देखील आणि त्यांचा प्रचार प्रसार ते शांततेने करत असतात. परंतु काही बाडगे यात घुसलेले आहेत, स्वतःला सो कॉल्ड धर्मगुरू म्हणवणारे. जैन समाज देखील त्यांना मानत नाही आणि ते हिंदू धर्मावर बोलायला निघालेले आहेत. ज्यांना स्वतःच्या धर्माबद्दल काही माहीत नाही ते हिंदू धर्माबद्दल बोलायला निघालेले आहेत. ते आम्हाला हिंदुत्व शिकवणार, ते आम्हाला सांगणार की आम्ही काय करायचं ते. तर म्हणून असे काही पिसाळलेले कुत्र हे मुंबईत फिरत आहेत. तर त्वरित सरकारने त्याचा बंदोबस्त करावं किंवा महानगरपालिकेने ते पिसाळलेले कुत्रे पकडतात त्या गाडीने यांना पकडावं आणि यांना ताबडतोब बंदिस्त करावं. कारण काय आहे, हे यांच्या समाजाचा तर काय प्रचार प्रसार करत नाही आहे, परंतु कसं दोन समाजात तेढ निर्माण होईल ह्याच्यासाठीच कार्यरत असतात. ज्यांचं स्वतःच्या समाजात इतके नखा इतकी देखील व्हॅल्यू नाही आहे, ज्याला कोण ओळखत नाही, ज्यांना कोण मानत नाही, स्वतः म्हणतात ना स्वतःच स्वतःला गुरु म्हणून घेतलेलं आहे. आणि कशा प्रकारे त्यांचं वागणं आहे हे त्या धर्मगुरूंना किंवा त्या समाजाला लाजवण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून या अशा निलेश चंद्रसारख्या बोगस व्यक्तींनी बोलताना स्वतःची पातळी स्वतःची लायकी ही ओळखून बोलावं, नाहीतर ह्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची तमा ही शिवसैनिकांतर्फे बाळगली जाणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं. रामरक्षा आंदोलनानंतर नवनीत राणा यांनी सांगितले की रामरक्षासाठी तुमचे आंदोलन नाही, स्वतःचा पक्ष बचावण्यासाठी या घरातून बाहेर निघाले आहेत. कसं आहे ना, पहिलं तर या नवनीत राणांनी जेव्हा अयोध्यामध्ये रामाच्या घरात रामलल्लाच्या घरात चोरी झाली, इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी झाली, तेव्हा हे कुठे मुख गिळून गप्प बसलेल्या. आम्ही जे काय रामरक्षा महाआरती करत आहोत, रामरक्षा आंदोलन करत आहोत, हे तिथे अयोध्यात चोरी झाली, ते अयोध्यात चोरी झाली आणि चौकीदारच चोर निघाले त्यासाठी करत आहोत. तुमच्यासारखं कुठलं तरी स्टंट करण्यासाठी करत नाही आहोत. तुम्ही जे काय स्टंटबाजी करायला निघताय ना, आणि तुम्ही काय पक्ष वाचवण्याबद्दल बोलतायत, काय बोलताय ते पक्षाच्या रक्षासाठी करताय. अहो तुमचा पक्ष फक्त नवरा आणि बायको, हा तुमचा दोघांचा पक्ष, त्यात पण नवऱ्याला एकटं सोडून तिकीट मिळवावं म्हणून, काहीतरी पद मिळावं म्हणून ते पक्ष पण तुम्ही सोडलं आणि तुम्ही कसलं पक्षाच्या वाता मारता. आता तुम्हाला ते काय खासदारकी पण मिळाली नाही, आमदारकी पण मिळाली नाही, आता काय तुम्हाला नगरसेवक वगैरे काय पाहिजे तिकडे अमरावतीत तर माहीत नाही, त्यासाठी तुम्ही तुमच्या रक्षासाठी कशाला हनुमंताला त्रास देताय. सोनम वांगचुक यांच्या समर्थनात आज आंदोलन होणार आहे संध्याकाळी शिवाजी पार्कवर. कशा प्रकारचे आंदोलन होणार आहेत आणि काय मेसेज देण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून? सर्वांनी, सर्व भारतीयांनी जे आपल्या भारताच्या संविधानामध्ये विश्वास ठेवतात त्या सगळ्यांनी ते जिथे जिथे आहेत तिथे आंदोलन करणं अपेक्षित आहे. ज्या प्रकारे आपण काल पाहिलं की सोनम वांगचुकजींना, एका सायंटिस्टना ज्या प्रकारे त्यांनी तिकडनं उचललेलं आहे सफेद कपडे वगैरे टाकून, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की अनेक स्वतःला सो कॉल्ड धर्मगुरू म्हणवणारे रेपिस्ट त्यांना कशा प्रकारे पोलीस घेऊन जाते. मला असं वाटतं की सगळ्या सुजाण नागरिकांनी या आंदोलनात सामील होणं गरजेचं आहे. आज सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब, तसेच राज ठाकरे साहेब देखील येणार आहेत. आणि आज मुंबईतनं आम्ही सोनम वांगचुकजी ज्या आंदोलनासाठी बसलेले, ज्या आंदोलनासाठी अभिजित दिपके आणि CGP आणि इतर सगळे बसलेले आहेत, त्याला फक्त तिकडे जाऊन भेटणं नाही तर खरोखर मैदानात उतरून आंदोलनाची हाक देण्यासाठी आज आम्ही सगळे दादर शिवाजी पार्क इथे मीनाताई मासाहेबांच्या पुतळ्याच्या इथे जमणार आहोत. मोठ्या संख्येने मुंबईकर हे देखील इथे जमतील आणि हे ठिकठिकाणी देशभरात होणं गरजेचं आहे. आणि माझी आशा अपेक्षा आहे की देशभरात तसं होणार.
कारण हे निगरगट्ट मगरीच्या कातडीचे जे एक सरकार आहे ना, त्याशिवाय हे सुधारणार नाही. काय झालंय, हे ना असं वाटायला लागलंय की लष्कर भी हमारा, सरकार भी हमारा, अखबार भी हमारे, हम जो चाहे करे. तो आज के दौर में लोग फरियाद करे तो कहाँ करे. पण ते विसरतायत की जनताच तुम्हाला बनवते आणि जनताच तुमचं गेम बिघडवणार. हे त्यांनी नीट लक्षात ठेवावं, कारण सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी येत नाही. बोरीवली स्मशान भूमीमधून राख चोरीच्या प्रकरण समोर आले आहेत. भाजपचे कार्यकर्त्यांनी स्वतः पकडले आहेत. कसं बघतात? आता रामलल्ला जे ते चोरी झाली ते पण भाजपच्या लोकांनी असं क्लेम केलं की त्यांनी त्याच्यावर इन्क्वायरी केली आहे, आम्हीच सगळं तेच पकडतोय. आता इकडे राख चोरी होते. हिंदुत्ववादी सरकार म्हणवणाऱ्यांचं सरकार आहे सध्या. ना इकडे रामलल्ला सुरक्षित आहे, ना मृत्यू पावल्यानंतर माणसं जेव्हा विलीन होतात राख होते, ना राख सुरक्षित आहे. मग स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवण्याचं आणि हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणवण्याचं हे ना अधिकार आहे का? आणि जे टिल्लू बिल्लू फॅन्टम बनून फिरतात, स्वतःला हिंदुत्ववादी समजतात, ते आता कुठे आहेत, कुठच्या बिळात लपलेले आहेत? जे 6 खासदार तुमचे शिवसेनेत गेले होते त्यांना आता राज्यसभामध्ये मंजुरी दिली आहे. काय सांग? काय आहे, मी आत्ताच म्हणालो ना, लष्कर भी हमारा, सरकार भी हमारा, दरबार भी हमारा, अखबार भी हमारे. तर काय आहे, जे पाहिजे ते चाललेलं आहे. संविधानाची खिल्ली उडवली जात आहे. 10 शेड्यूलमध्ये काय लिहिलेलं आहे ह्याचं आता सांगून काय अर्थ नाही आहे. जर ऐकणाऱ्याला ऐकायचंच नसेल, आपलीच ते काय चालवायचं असेल, सत्तेत आहे म्हणून हम करो सो कायदा अशा प्रकारे चालायचं असेल, तर आता काय म्हणणार ना आपण. संविधान धोक्यात आहे इतकंच या निर्णयावरनं दिसून येतं. आणि ये पब्लिक है, ये सब जानती है. तुमच्यामध्ये स्वतः मूल जन्माला घालायची क्षमता नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्याची पोरं चोरता आणि नंतर खोटे DNA सर्टिफिकेट बनवता की पोरगा माझाच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.